नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा आहे ती 13 नोव्हेंबरपासून आयोजित होणार आहेत. तर 15 नोव्हेंबरपर्यंत ती परीक्षा आयोजित होणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण लिपिक या पदासाठी 2 प्रश्नपत्रिका जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते घेतलेले आहेत. त्याचे व्हिडिओ जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहेत ते बघू शकता आणि त्या व्हिडिओची लिंक जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिपाई या पदासाठी जे काही परीक्षा होणार आहेत तर त्याची प्रश्नपत्रिका आपण आज बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 50 प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा, शिपाई या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 90 मार्काची परीक्षा होणार आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त 2च विषय जे आहेत ते असणार आहेत. एक म्हणजे सामान्य ज्ञान आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी. या 2 विषयावरच विद्यार्थी मित्रांनो शिपाई या पदामध्ये जे आहेत ती चाचणी होणार आहेत. तर बघा, यामध्ये जे काही बुद्धिमत्ता चाचणी आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यावर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 40 प्रश्न जे असणार आहेत आणि सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 50 प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिपाई या पदासाठी 50 जे प्रश्न आहेत जे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयावर आधारित ते बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत ते प्रश्न जे आहेत परीक्षेत येण्याची शक्यता असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लिपिक पदासाठी जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यातील प्रश्न जे आहेत लिपिक पदासाठी सुद्धा उपयोगाचे ठरतील. त्याच्यामुळे तुम्ही जी लिपिक पदासाठी फॉर्म भरला असेल त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा 50 प्रश्नाच्या व्यतिरिक्त मी आणखी काही जे आहेत महत्त्वाचे जे काही पॉईंट जे बनतील त्या प्रश्नाच्या बाबतीत ते पॉईंटसुद्धा तुम्हाला सांगणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जे काही मी महत्त्वाचे पॉईंट सांगेल ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, म्हणजेच ते तुम्हाला परीक्षेत उपयोगी ठरतील. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे ते कोणत्या वर्षी झालेला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सन 1919 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड जी घटना झाली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये कधी याची जे काही जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या वर्षी झाला किंवा त्याची परफेक्ट तारीख विचारली जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे ते 13 एप्रिल 1919 साली जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड ही जी घटना आहे जी विद्यार्थी मित्रांनो ती झालेली होती. आणि ही जी घटना विद्यार्थी मित्रांनो अमृतसर जे काही ठिकाण आहेत या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ही घटना जी आहे ती झालेली होती, जालियनवाला बाग हत्याकांड. तर हे 2 महत्त्वाचे जे पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. रवींद्रनाथ टागोर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवी जी आहे त्यांची दिलेली होती, जे ब्रिटिशांनी त्यांना बहाल केली होती, ती पदवी जी आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी परत केली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहेत की जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या विद्यार्थी मित्रांनो हे आपलं भारतातील सर्वात पहिलं जे आहेत नॅशनल पार्क आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की भारतातील सर्वात पहिलं नॅशनल पार्क कोणतं, तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहेत. तर बघा याचं उत्तर काय असेल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 ए. तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे आपलं उत्तराखंड या राज्यामध्ये येते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 आहे, अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे? तर बघा, जे अंदमान जे काही बेट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणतं आहे? तर बघा, यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं याचं जे उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी जे आहेत म्हणजेच बॅरन आयलंड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॅरन आयलंड जे आहे अंदमान बेट समूहातील ज्वालामुखीद्वारे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते? तर महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर बघा, यापैकी 4 ऑप्शन दिले आहेत आपल्याला. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक ए असेल, ब्ल्यू मॉर्मॉन. तर महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू हे ब्ल्यू मॉर्मॉन हे आहेत. आणि
महाराष्ट्र राज्याचा जो राज्य प्राणी आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणता आहे याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, UPIचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, UPI जी सिस्टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पेमेंटसाठी जी वापर करतो आपण नेहमी मोबाईलमध्ये, तर त्या UPIचं फुल फॉर्म काय आहे? तर बघा याच्यामध्ये बघा ऑप्शन ए आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, बी युनियन पेमेंट इंटरनॅशनल, सी युनिफाईड पेमेंट ऑफ इंडिया आणि डी आहे यापैकी नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए असेल, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर बघा हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं UPIचं काय तर फुल फॉर्म आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे UPI आहे विद्यार्थी मित्रांनो, जे UPIद्वारे जे काही पेमेंट केले जाते, हे पेमेंट कोणत्या संस्थेद्वारे जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो ह्या UPIचं जे आहे ते मॅनेजमेंट केले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही NPCI ही जी एक संस्था आहे, या NPCI संस्थेद्वारे जे विद्यार्थी मित्रांनो UPIचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर मेंटेनन्स केले जाते आणि UPI जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो काय तर ते हँडल केले जाते त्याच्याद्वारे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो भीम नावाचे एक ॲप आहे जे पेमेंटसाठी आपण वापर करतो. तर हे ॲपसुद्धा विद्यार्थी मित्रांनो NPCIद्वारे विद्यार्थी मित्रांनो काय तर मॅनेज केली जाते. तर बघा याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो NPCI काय आहे तर बघा हे नॅशनल पेमेंट, बघा हे काय तर नॅशनल पेमेंट काउन्सिल ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे जे आहेत. तर बघा हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते NPCIचा लॉंग फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहेत, WHO जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो WHO ही जी संस्था आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती? तर बघा आपले याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर ए 1948 या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो WHO या संस्थेची स्थापना झालेली होती. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो याचं हेडक्वार्टर कुठं आहे? तर बघा याचासुद्धा प्रश्न विचारला जातो. तर याचं हेडक्वार्टर हे WHOचं जे हेडक्वार्टर विद्यार्थी मित्रांनो ते जिनिव्हा येथे आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा हे जे ठिकाण आहे ते WHO जे विद्यार्थी मित्रांनो हेडक्वार्टर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहेत, भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? तर बघा भारताचा जो काही अक्षरवृत्तीय विस्तार आहे विद्यार्थी मित्रांनो तो किती आहे? तर बघा याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं जे बरोबर उत्तर असेल ते बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल. 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे काही विद्यार्थी मित्रांनो ते डॅश दिलेलं आहे वरती, याला आपण मिनिट असं जे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच भौगोलिक भाषेमध्ये आपण याला मिनिट असं दाखवतो. म्हणून हे 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट इतकं ज्या विद्यार्थी मित्रांनो भारताचा आपला अक्षरवृत्ती विस्तार आहेत. तर बघा आपल्या महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार किती आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 आहे, पंचतंत्रचे लेखक हे कोण आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा येथे आपल्याला 4 वेगवेगळी ऑप्शन दिलेली आहेत. यापैकी विद्यार्थी मित्रांनो एक ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपले इथे बरोबर आहेत, विष्णू शर्मा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पंचतंत्र या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते विष्णू शर्मा हे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, GST सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर बघा GST जे काही कर आहे विद्यार्थी मित्रांनो जो आपला कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता भारतामध्ये? तर 2017 या साली विद्यार्थी मित्रांनो GST हा कर काय तर लागू करण्यात आलेला होता. तर यासाठी कोणती घटना दुरुस्ती झाली होती? तर बघा यामध्ये आपलं ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. 101वी घटना दुरुस्ती ज्या विद्यार्थी मित्रांनो ते झालेली होती GST लागू करण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सोबतच GST दिवस जो आहे तो दरवर्षी ज्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. तर बघा तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 जुलै या रोजी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी 1 जुलैला आपल्या भारतामध्ये GST दिवस साजरा केला जातो. कारण तर 1 जुलै 2017 साली GST जो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आला होता. त्याच्यामुळे त्याच घटनेच्या उत्सव साजरा करण्यासाठी आपण GST दिवस साजरा करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर बघा यापैकी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा जो लाभलेला आहे तो कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा
तुम्ही व्हिडिओला पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी हे आहेत. तर गुजरात राज्याला विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात मोठा समुद्रकिनारा जो आहे तो लाभलेला आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर बघा एकूण 720 किलोमीटर लांबीचा जो विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला जे आहे ते समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त गुजरात या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर बघा एकूण 7500 किलोमीटरचा जो विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि यापैकी जो आहे विद्यार्थी मित्रांनो 6100 किलोमीटरचा जो काही समुद्रकिनारा आहे हे आपल्या मुख्य भूमीला जे आहे म्हणजे जे भारताची सध्याची जी मुख्य भूमी आहे त्या मुख्य भूमीला लाभलेला आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्ही पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या की भारताला एकूण समुद्रकिनारा किती लाभला आहे तर 7500 किलोमीटरचा आणि मुख्य भूमीला लागून किती आहे तर 6100 किलोमीटरचा विद्यार्थी मित्रांनो. आणि उर्वरित जो काही जे समुद्रकिनारा आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपला जो आहे तो महाराष्ट्राची जी काही म्हणजे भारताचे जे काही अंदमान निकोबार बेट आहे त्याच्या व्यतिरिक्त लक्षद्वीप आहे असे जे काही बेट आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या 2 बेटावर जे विद्यार्थी मित्रांनो तो समुद्रकिनारा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 11 आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ हे रिकामी जागा यांना जबाबदार असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे केंद्रीय मंत्रिमंडळ असते आपलं संसदेतील तर हे केंद्रीय मंत्रिमंडळ जे असते लोकसभेतील तर लोकसभेतील जे केंद्रीय मंत्रिमंडळ असते विद्यार्थी मित्रांनो हे कोणाला जबाबदार असते तर बघा हे लोकसभेला जे विद्यार्थी मित्रांनो जे ते केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे ते जबाबदार असते आपलं. तर आपलं ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी हा कोणता आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्याचा जो राज्यप्राणी आहेत यापैकी बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं त्याचं बरोबर उत्तर होईल. शेकरू हे जे खारुताई आहेत हे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्या आधी आपण महाराष्ट्र राज्याचं जे फुलपाखरू कोणतं आहे ते बघितला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आपला पंडित नेहरूंचा जन्मदिवस हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर बघा विद्यार्थी मित्रांनो पंडित नेहरू जे आपले जवाहरलाल नेहरू यांचा जो काही जन्मदिवस आहे विद्यार्थी मित्रांनो तो कोणत्या तारखेला असतो तर बघा 14 नोव्हेंबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो या तारखेला जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी जे आहे ते पंडित नेहरूचा जे आहे तो जन्मदिवस साजरा केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर राष्ट्रीय बाल दिवस किंवा बालक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. चिडगाव गटाचे नेते आणि मास्टरदा नावाने ओळखले जाणारे चिडगाव गटाचे प्रमुख हे कोण आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही चिडगावचा जो काही कट झाला होता त्या चिडगाव गटाचे जे काही प्रमुख ज्यांना आपण मास्टरदा म्हणून सुद्धा ओळखतो ते कोणते आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी असेल. सूर्यसेन ज्या विद्यार्थी मित्रांनो हे चिडगाव गटाचे जे ते प्रमुख नेता होते आणि त्यांना आपण मास्टरदा म्हणून सुद्धा ओळखतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो चिडगाव कट जो आहे विद्यार्थी मित्रांनो जो झाला होता तो कोणत्या वर्षी झाला होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1930 या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो चिडगाव कट जो आहे तो झाला होता. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला 15 याचा लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो अग्रलेख आहे विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापून आला होता तर बघा लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो अग्रलेख विद्यार्थी मित्रांनो हा कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापून आला होता तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं जे आपलं बरोबर उत्तर जे असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक ए असेल. तर केसरी याचे वर्तमानपत्रामध्ये जे आहेत विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो अग्रलेख आहे तो लिहून आलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 16. तर प्रश्न क्रमांक 16 बघा खालीलपैकी कोण हे तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या तीनही ज्या गोलमेज परिषदा आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या कधी झालेल्या होत्या तर बघा पहिली गोलमेज परिषद ज्या विद्यार्थी मित्रांनो ते 1930 या वर्षी आयोजित झाली होती. त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद ही 1931 या साली झाली होती.
तर तिसरी ही गोलमेज परिषद 1932. ह्या ज्या तीनही गोलमेज परिषद आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुम्ही लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या वर्षी झाल्या होत्या. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला पहिली गोलमेज परिषद किंवा दुसरी गोलमेज परिषद कधी झाली यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत आणखी एक प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधीजी हे कोणत्या गोलमेज परिषदेला जे आहेत ते उपस्थित होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी हे दुसरी जी गोलमेज परिषद झाली होती 1931 साली, त्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचे काम जे आहे ते कोण करते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय प्रश्न कसा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचे जे काम असते हे कोण करतो. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक सी आहे, जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषद हा जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचं जे आहे ते काम करते. इथे का आणि रे विद्यार्थी मित्रांनो ते काम आहे. तर गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचं जे काम आहे ते जिल्हा परिषदा करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील देहू आळंदी हे जे तीर्थक्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या नदीकाठावर वसलेलं आहे. तर बघा महाराष्ट्रातील देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. इंद्रायणी नदीच्या काठी जे विद्यार्थी मित्रांनो ते महाराष्ट्रातील देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र जे आहे ते वसलेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 आहे, कथकली हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न पुन्हा एकदा आहे का, कथकली हे जे नृत्य विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल. तर केरळ राज्याचं जे विद्यार्थी मित्रांनो हे कथकली जे आहे ते नृत्य आहे. कथकली हे शास्त्रीय नृत्य आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त बघा भारतामध्ये आपले एकूण किती शास्त्रीय नृत्य आहेत. तर बघा एकूण 8 शास्त्रीय नृत्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या भारतामध्ये आहेत. आणि बघा त्यापैकी एक म्हणजे कथकली जे आहे ते केरळ राज्यातील आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्यामध्ये आणखी एक जे आहे विद्यार्थी मित्रांनो जे शास्त्रीय नृत्य आहेत जे की मोहिनी अट्टनम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मोहिनी अट्टनम जे शास्त्रीय नृत्य आहे हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो केरळमधीलच एक शास्त्रीय नृत्य आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला 21 बघा, आपला जो काही नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संताच्या ओव्या ह्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत. तर बघा खालीलपैकी कोणत्या संताच्या ओव्या ज्या आहेत त्या गुरु ग्रंथ साहिब यांच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी असेल. संत नामदेव यांच्या ज्या ओव्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये जे आहेत ते अंतर्भूत करण्यात आले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 22 बघा, संत रामदास यांचे पूर्ण नाव काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. या 4 ऑप्शनपैकी बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी असेल. नारायण सूर्यकांत ठोसर जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे संत रामदासाचे जे ते पूर्ण नाव आहेत. तर संत रामदासाचे पूर्ण नाव काय आहे. तर बघा नारायण सूर्यकांत ठोसर हे नाव आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट प्रश्न बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहेत, स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर हे कोण होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे जे काही इंग्रज गव्हर्नर आहेत ते कोण होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक ए जे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर लॉर्ड माउंटबॅटन जे विद्यार्थी मित्रांनो हे आपले स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर होते. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर हे लॉर्ड माउंटबॅटन होते. आणि स्वतंत्र भारताचे पहिले जे काही भारतीय गव्हर्नर आणि शेवटचे गव्हर्नर कोण होते. तर चक्रवर्ती राजगोपालाचारी जे विद्यार्थी मित्रांनो हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि शेवटचे पण. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 आहेत, आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात. तर बघा आग विझवण्यासाठी हा कोणता गॅस वापरला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी आहेत,
कार्बन डायऑक्साईड जे विद्यार्थी मित्रांनो तो आग विझवण्यासाठी आपण गॅस वापरतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघा. पाऊस पळून गेल्यावर इंद्रधनुष्य हा कोठे दिसतो? तर बघा पाऊस पळून गेल्यानंतर इंद्रधनुष्य हा कोठे दिसतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं जे बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी असेल. सूर्याच्या विरुद्ध दिशेला ज्या विद्यार्थी मित्रांनो ते पाऊस पडून गेल्यानंतर जो इंद्रधनुष्य जो आपल्याला दिसतो आपल्याला आकाशामध्ये तो सूर्याच्या ज्या विरुद्ध दिशेला दिसतो. सूर्य ज्या दिशेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला विद्यार्थी मित्रांनो जो आहे तो इंद्रधनुष्य आपल्याला दिसत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26 बघा. राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी खालीलपैकी शपथ कोण देतो? तर बघा राष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात विद्यार्थी मित्रांनो तर तेव्हा त्यांना शपथ कोण देतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी असेल. भारताचे जे सरन्यायाधीश असतात म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे काही चीफ जस्टिस असतात विद्यार्थी मित्रांनो ते जे आहेत ते आपल्या राष्ट्रपतींना पदग्रहण करण्याच्या वेळेस जे आहे ते शपथ देतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त बघा भारताचे काही सरन्यायाधीश असतात त्यांना शपथ द्यायच्या वेळेस यांना शपथ कोण देतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो यांना जे शपथ विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या भारताचे जे राष्ट्रपती असतात हेच जे विद्यार्थी मित्रांनो भारताच्या सरन्यायाधीशांना जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो शपथ देत असतात. तर राष्ट्रपतींना शपथ ही भारताचे सरन्यायाधीश देतात तर सरन्यायाधीशांना सुद्धा भारताचे राष्ट्रपती हे शपथ देत असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न. आपले जे काही भारताचे जे काही प्रधानमंत्री असतात त्यांना जे आहेत ते शपथ कोण देतात? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27 बघा. राज्यसभेची स्थापना ही कधी करण्यात आली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वप्रथम राज्यसभेची जी स्थापना आहे हे सर्वप्रथम राज्यसभा ही कधी स्थापित झाली होती? तर बघा आपलं याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक सी असेल. 1952 या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो ते आपले इथे राज्यसभेची जी असते स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला 28 बघा. आपला प्रश्न क्रमांक 28 आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जे आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ज्याला आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे PMGSY या योजनेने ओळखतो. ही योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं जे आपलं बरोबर उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक बी असेल. 2000 तर सन 2000 साली जे आहे ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत याच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात जे आहे ते सुरू करण्यात आली होती किंवा कोणत्या पंतप्रधानांनी जे आहे ते ह्या योजनेची सुरुवात केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही अटल बिहारी वाजपेयी जे काही प्रधानमंत्री होते त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो ह्या योजनेची सुरुवात केली होती. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 29 बघा. आजचा प्रश्न क्रमांक 29 आहे. रिंगवर्म हा जो एक प्रकारचा जो काही आजार आहे विद्यार्थी मित्रांनो हा रिंगवर्म हा आजार कशामुळे होतो? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहे जसे की जीवाणू, बुरशीजन्य, प्रियॉन आणि विषाणूजन्य. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते आपलं याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक बी असेल. बुरशीजन्य म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो रिंगवर्म हा जो आजार आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक बुरशीजन्य आजार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला 30 बघा. तर प्रश्न क्रमांक 30 आहेत. दुधापासून दही बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया केली जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो दुधापासून दही बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया होते? तर बघा याच्यापैकी ही जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो ही प्रक्रिया कोणाद्वारे होते? तर असा प्रश्न आहे की दुधापासून दही बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जो आहे तो जबाबदार असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक डी असेल. बॅक्टेरिया,
तर बॅक्टेरिया जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दुधापासून दही बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये काय तर सहभागी असतो. त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न बघा, नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 बघा, आपण बटाट्याच्या रोपाचा कोणता भाग जो आहे तो खातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बटाट्याच्या रोपाचा आपण कोणता भाग खातो किंवा कोणता भाग जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला खाण्याच्या लायकीचं आहे? तर बघा याचं आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक 4 असेल. तर खोड. जर खोड जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण बटाट्याच्या रोपाचा जो खोड जो भाग आहे तो भाग जो विद्यार्थी मित्रांनो खात असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32 आहेत. पाणी हे कोणत्या प्रकारचे संसाधन आहे? तर बघा पाणी हे कोणत्या प्रकारचे संसाधन आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाणी हे आपलं एक खूप महत्त्वाचं एक संसाधन आहे आपल्या पृथ्वीवरचं. तर बघा हे जे आहे ते संसाधन ते कोणत्या प्रकारचं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर चक्रीय. तर पाणी हे विद्यार्थी मित्रांनो चक्रीय प्रकारचं संसाधन आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता वेगळा किंवा विषम आहे? निवडा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन ज्या विद्यार्थी मित्रांनो विषम आहेत, म्हणजेच यापैकी 3 ज्या विद्यार्थी मित्रांनो ते एका गटातील आहेत. तर एक ऑप्शनपैकी एक जे विद्यार्थी मित्रांनो इथे हे दुसऱ्या गटातील आहेत. तर बघा याचं जे आपलं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक डी असेल, म्हणजेच हायड्रोजन हे आहेत. तर बघा हायड्रोजन जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो वेगळा पडतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन का? तर बघा ह्याच्यापैकी ॲर्गॉन, निऑन आणि झेनॉन हे जे घटक आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही वायू आहेत हे सर्व वायू जे आहेत हे नोबल गॅस म्हणून ओळखले जातात. आणि ह्याच्यापैकी हायड्रोजन हा घटक जे विद्यार्थी मित्रांनो नोबल गॅसमध्ये येत नाही. हायड्रोजन हा वेगळा घटक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 34 बघा आता, खालीलपैकी कोणते विषमांगी मिश्रण आहे? बघा खालीलपैकी कोणते हे विषमांगी मिश्रण आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपले इथे 2 प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या विज्ञानामध्ये जे आपण जे आहेत ते आपण 2 प्रकारच्या मिश्रणाचा जे आपण अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये एक मिश्रण जे असते ते समांगी मिश्रण असते, एक मिश्रण जे समांगी असते आणि दुसरं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते असते विषमांगी मिश्रण. तर बघा विषमांगी मिश्रणाची जे काही विद्यार्थी मित्रांनो ते काही प्रॉपर्टी काय आहेत? तर बघा विषमांगी मिश्रण म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या मिश्रणातील जे काही घटक असतात ते आपण आपल्या हाताने वेगळे करू शकतो ते विषमांगी मिश्रण असतात. आणि जे घटक आपल्याला त्या मिश्रणातील आपल्याला स्पष्ट डोळ्याने दिसत असतात वेगवेगळी घटके त्यांना आपण विषमांगी मिश्रण म्हणतो. तर बघा त्याच्या व्यतिरिक्त जे काही समांगी मिश्रण असते विद्यार्थी मित्रांनो त्याच्या विरुद्ध आहेत. म्हणजे ज्या मिश्रणामधील घटक आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही प्रत्येक घटक ते असते समांगी आणि ते आपण आपल्या हाताने सरळ ते आपण वेगळे करू शकत नाही, त्यांना आपण समांगी मिश्रण म्हणतो. तर बघा याच्यापैकी विषमांगी मिश्रण कोणतं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे आपले याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35. जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर कोणाशी संबंधित आहे? तर बघा जिमी वेल्स आणि लॅरी संगर जे विद्यार्थी मित्रांनो हे कशाशी संबंधित आहेत? तर बघा जिमी वेल्स आणि लॅरी संगर हे कशाशी संबंधित आहेत? तर बघा याच्यापैकी 4 ऑप्शन आहेत जसे की विकिपीडिया, गुगल, व्हॉट्सअप आणि फेसबुक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर जे आहेत ते विकिपीडियाशी संबंधित आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर जे आहेत ते विकिपीडियाचे जनक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 36वा बघा प्रश्न क्रमांक 36 आहेत. कॅप्चा हा एक संगणक प्रोग्राम आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन काम करत असताना किंवा आपण फॉर्म भरत असताना विद्यार्थी मित्रांनो कॅप्चा कोड ज्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा फॉर्म भरत असताना सुद्धा आपण कॅप्चा कोड दिसत असतो. कॅप्चा कोड जे आपण भरत असतो विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो काही कॅप्चा कोड असतो हा कॅप्चा ज्या विद्यार्थी मित्रांनो हा कोणता प्रोग्राम आहे? तर बघा याच्यापैकी 4 ऑप्शन आहे. मानवी इनपुटला मशीन इनपुटपासून वेगळे करणे, वापरकर्त्याची ओळख पडताळण्यासाठी, व्हायरस काढून टाकण्यासाठी आणि वापरकर्त्याद्वारे चाचणी केली जावी यासाठी. तर बघा याचं आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं आपलं बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक हे आपलं बरोबर उत्तर असेल. मानवी इनपुटला मशीनपासून वेगळे करणे हे कॅप्चाचं काय तर एक फंक्शन आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37 आहेत. खालीलपैकी कोणते हे व्हिडिओ फाईलसाठी एक्सटेन्शन नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ फाईल जे आपण ओपन करत असतो आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये, तर त्या व्हिडिओ फाईलसाठी आपण जे काही व्हिडिओ फाईलच्या सर्वात शेवट जे विद्यार्थी मित्रांनो एक एक्सटेन्शन असते, तर ते एक्सटेन्शन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचं नाही. तर बघा इथे बघा ऑप्शन क्रमांक एमध्ये बघा काय दिलं आहे की .avi, त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 .mov, .mjpeg आणि .mp4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक सी असेल. JPEG जे विद्यार्थी मित्रांनो याचा आपण वापर करत नाही व्हिडिओच्या फॉर्मॅटिंगसाठी. तर बघा याच्यापैकी व्हिडिओचं जे काही एक्सटेन्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, यापैकी ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन डी हे व्हिडिओचे एक्सटेन्शन आहेत, परंतु ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं एक्सटेन्शन नाही आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, JPEG जे एक्सटेन्शन आहे ते आपण जे काही इमेजेस जे असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या इमेजेसचं जे आहे ते एक्सटेन्शन आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38. MS एक्सेलमध्ये स्पेलिंग टूल कोणत्या मेनू बारवर ठेवलेले असते? बघा MS एक्सेलमध्ये स्पेलिंग टूल हे कोणत्या मेनू बारवर ठेवलेले असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी आपलं उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असेल. रिव्ह्यू. तर रिव्ह्यू जे काही आपलं जे काही फंक्शन असते कम्प्युटरमधील त्या MS एक्सेलमध्ये, तेथे जे विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग टूल असते, म्हणजे आपण आपले जे काही डेटा एंट्री केलेली असते आपण त्या डेटा एंट्रीमधील स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपण रिव्ह्यूमध्ये स्पेलिंग टूलचा वापर करू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. कॉपी केलेला जो काही मजकूर असतो विद्यार्थी मित्रांनो, तो पेस्ट करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा आपण वापर करतो? तर बघा इथे वेगवेगळी 4 ऑप्शन दिलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. Ctrl+Vचा जो उपयोग विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉपी केलेला जो काही मजकूर आहे तो पेस्ट करण्यासाठी आपण Ctrl+Vचा वापर करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी बघा ऑप्शन ए मध्ये बघा Ctrl+C दिलेला आहे. याचा उपयोग कशासाठी होतो? तर बघा याचा उपयोग आपण कोणताही डेटा कॉपी करायचा असेल तर आपण Ctrl+Cचा वापर करतो. आणि Ctrl+Xचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो कशासाठी केला जातो? तर कोणताही डेटा आपण कट करायचा असेल आणि तो कट करून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तो जर डेटाचा विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याला ठेवायचा असेल, नेऊन दुसऱ्या फाईलमध्ये ठेवायचा असेल, इथून कट करायचा आहे आणि इथून दुसऱ्या फाईलमध्ये जर आपल्याला तो ठेवायचा असेल तर आपण इथे कट करतो सर्वप्रथम Ctrl+Xने, आणि नंतर जिथे आपण तो डेटा आपल्याला ठेवायचा असतो तो डेटा तिथं आपण जाऊन Ctrl+Vने आपण तिथं पेस्ट करून आपण तिथं तो सेव्ह करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, Ctrl+Xने जो का आपण डेटा कट करतो किंवा Ctrl+Cने जो का आपण डेटा कॉपी करतो, हा डेटा कोठे जाऊन स्टोअर होतो सर्वप्रथम? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेस्ट करायच्या आधी आपण Ctrl+Cने किंवा Ctrl+Xने जो काही डेटा आपण कॉपी करतो तो जो डेटा असतो विद्यार्थी मित्रांनो, तो सर्वप्रथम पेस्ट करायच्या आधी तो कुठे स्टोअर होतो? तर बघा क्लिपबोर्ड जे आपलं जे काही एक कम्प्युटरचं जे काही फंक्शन असते विद्यार्थी मित्रांनो, तिथे जाऊन सेव्ह होतो. आणि एकदा का तो कॉपी केला, पेस्ट केला विद्यार्थी मित्रांनो, तर तो क्लिपबोर्डमधून तो विद्यार्थी मित्रांनो डेटा डिलीट होत असतो. त्यानंतर बघा याच्यापैकी बघा ऑप्शन क्रमांक डी जे आहेत Ctrl+P हे जी शॉर्टकट की हे कशासाठी वापरली जाते? तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणते हे संगणकासाठी आउटपुट डिव्हाइस नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 पैकी बघा विद्यार्थी मित्रांनो 3 हे आउटपुट डिव्हाइस आहे, आउटपुट आहे, आणि बाकी जे विद्यार्थी मित्रांनो एक इनपुट डिव्हाइस आहे एक, याच्यापैकी 4 पैकी. तर ते आपल्याला ओळखायचं आहे की कोणता आउटपुट नाही, म्हणजेच यापैकी कोणतं हे इनपुट आहे. तर बघा याच्यामध्ये प्रिंटर, स्कॅनर, प्रोजेक्टर, मॉनिटर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. स्कॅनर जे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं इनपुट डिव्हाइस आहे, हे आपलं आउटपुट डिव्हाइस नाही. तर बाकी सर्व ज्या विद्यार्थी मित्रांनो हे आपले आउटपुट डिव्हाइस असतात. त्यानंतर बघा आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण 40 प्रश्न जे आहेत ते सामान्य ज्ञान या
सामान्य ज्ञान या विषयावर आधारित बघितले. तर बघा, इथून पुढील 5 प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो आपले यवतमाळ जिल्हा विषयीचे असतील. लिपिक पदाची भरती असो किंवा शिपाई पदासाठी या दोन्ही परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्याविषयीचे प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते विचारले जातात. तर आपण इथे 5 प्रश्न घेतले आहेत. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्याचा. वन विभागाचे जे लाकूड संकलन केंद्र आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ते कोठे आहे? तर वन विभागाचं जे लाकूड संकलन केंद्र आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरी जे गाव आहे विद्यार्थी मित्रांनो त्या उमरी गावामध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्र राज्याचे जे की तिसरे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक यांचा जो जन्म आहे तो पुसद तालुक्यातील कोणत्या गावी झाला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील जे की पुसद तालुका आहे या पुसद तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे की तिसरे मुख्यमंत्री होते आपले ते वसंतराव नाईक यांचा जो जन्म आहे ते कोणत्या गावी झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 43. यवतमाळचा उल्लेख असलेला प्राचीन जो ग्रंथ आहे तो कोणता आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी यवतमाळचा उल्लेख असलेला प्राचीन ग्रंथ कोणता? तर आपल्या याच्यापैकी 4 ऑप्शनपैकी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जे आहेत आपलं बरोबर उत्तर असेल. तर बघा, यवतमाळचा उल्लेख असलेला प्राचीन ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल त्याच्यामध्ये. म्हणजेच आईने अकबरी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे आहेत यवतमाळचा जो उल्लेख होता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 44. सहकारी दूध भुकटी प्रकल्प. बघा, सहकारी दूध भुकटी प्रकल्प हे कोठे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. पुसद तालुक्यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते सहकारी दूध भुकटी प्रकल्प आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 आहे. पैनगंगा हे अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पैनगंगा जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ऑप्शन ए आहे नांदेड, बी आहे यवतमाळ, सी आहे चंद्रपूर आणि डी आहे 1 व 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं याचं जे बरोबर उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक डी असेल, 1 व 2. यवतमाळ आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून जे विद्यार्थी मित्रांनो पैनगंगा जे काही अभयारण्य आहेत. त्यानंतर बघा, याच्या आधी आपण 5 प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो ते यवतमाळ जिल्हा विशेषवर बघितले. तर याच्या पुढील जे 5 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे चालू घडामोडी या विषयावर आधारित असतील, जे की यावर्षी 2025चं जे चालू घडामोडी आहे ह्या 2025च्या चालू घडामोडीवरच हे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवाच. प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 46. भारतीय दूतावासाने अलीकडेच हिंदी साहित्य महोत्सव कोठे आयोजित केला? भारतीय जे दूतावास आहे म्हणजेच विदेशामध्ये जे काही भारताचं जे काही एम्बॅसी असते विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजेच दूतावास. तर ते काही कोणत्या देशामधील भारतीय दूतावासाने जे विद्यार्थी मित्रांनो ते हिंदी साहित्य महोत्सव आयोजित केला? तर बघा, याच्यापैकी ऑप्शन क्रमांक आपलं डी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर नेपाळमधील भारतीय दूतावासाने जे विद्यार्थी मित्रांनो अलीकडेच हिंदी साहित्य महोत्सवाचं आयोजन केलं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 47. बघा, इंडियन प्रीमियर लीगमधून अलीकडेच विद्यार्थी मित्रांनो हे कोणत्या क्रिकेटपटूने जे आहे ते निवृत्ती घेतली? तर IPLमधून विद्यार्थी मित्रांनो अलीकडेच जे आहे ते कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली? तर बघा, याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हे आपलं त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 48. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री अपंग उद्योजक योजना? बघा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री अपंग उद्योजक योजना सुरू केली आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं आपलं बरोबर उत्तर असेल, बिहार. तर बिहार राज्य सरकारने जे विद्यार्थी मित्रांनो ते अलीकडेच मुख्यमंत्री अपंग उद्योजक योजना जी आहे ती सुरू केली आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 49. CISFच्या महासंचालकपदी अलीकडेच ही कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रश्न पुन्हा एकदा आहे का? CISF जे आहे विद्यार्थी मित्रांनो जे की सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी जे की फोर्स आहेत आपली, तर यांच्या महासंचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक डी आहेत,
प्रवीर रंजन. तर प्रवीर रंजन जे विद्यार्थी मित्रांनो ते CISFचे जे ते महासंचालक आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 50. भारतातील पहिला स्वदेशी 32 बीट प्रोसेसर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे, त्याचं नाव काय आहे? बघा, भारतातील पहिला स्वदेशी 32 बीट प्रोसेसर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे, त्याचं नाव काय आहे? तर बघा, याच्यामध्ये 4 ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे म्हणजे ए हे उत्तर असेल. विक्रम 3201 हे जे विद्यार्थी मित्रांनो, हे भारतातील पहिलं जे की 32 बीट प्रोसेसर आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे भारतातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टरची जी काही चिप आहे ती आहे. तर हे जे काही भारतातील पहिली सेमीकंडक्टर चिप आहे, याचं जे काही विद्यार्थी मित्रांनो हे नाव काय आहे? तर विक्रम 3201 हे त्याचं नाव आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपले 50 प्रश्न उत्तर होते, जे की येणारे जे काही जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी की परीक्षा होणार आहे यवतमाळ जिल्ह्याची, त्यामध्ये शिपाई पदासाठी ही प्रश्नपत्रिका होती. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.